नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मस्त पुरणपोळ्या. त्या पण एकदम झटपट, पुरण न वाटता आणि त्यामध्ये गुळ न घालता साखरेच्या पुरणपोळ्या ह्या बनवणार आहे. तर चला बघूया आपण कशा बनवायच्या ह्या पुरणपोळ्या. तर आपण एकदम झटपट ह्या पुरणपोळ्या बनवणार आहे. त्यामुळे आपल्याला डाळ इथे भिजवलेली घ्यायची आहे. 2 ते 3 तास डाळ भिजवून घ्यायची. ती कुकरला लावून घ्यायची. कुकरला लावताना त्यामध्ये थोडंसं पाणी, थोडंसं मीठ, चिमूटभर हळद आणि थोडंसं तेल घालून 3 शिट्ट्या करून डाळ शिजून घ्यायची. डाळीचे येळवण बाजूला काढून घ्यायची. डाळ परतायला ठेवायची. त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार घालायची आहे साखर घालून मस्त पुरण 10 मिनिटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी वेलची पूड, थोडंसं जायफळ घालून छान असं परतून घ्यायचं. परतत असतानाच ही डाळ हटवून घ्यायची, म्हणजे आपले पुरण वाटायची गरज लागणार नाही. डाळ भिजून घेतल्यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ लागला नाही आणि भिजवलेली डाळ मस्त शिजते, त्यामुळे पुरण वाटायची ही गरज लागली. तयार झालेलं पुरण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. नेहमीसारखं पीठ आपल्याला पुरणपोळ्याला लागतं तसं पीठ मळून घ्यायचं आणि नेहमीसारखे छान मस्त अशा पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या. गरम गरम तव्यावरती तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या. अगदी झटपट ह्या साखरेच्या पुरणपोळ्या तयार होतात. आहे की नाही एकदम झटपट बनणाऱ्या ह्या साखरेच्या पुरणपोळ्या? तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.